जय श्रीराम भावांनो. तर आज गुड्या महादेव येथे माझ्या मित्राची आंबील होती. भंडाऱ्यामध्ये आंबील केलेली होती. तर आंबील ही खूपच छान असते मित्रांनो. आंबील ही गव्हाच्या पिठाची असते. गव्हाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून चांगलं पाणी टाकून व त्याला चांगल्या प्रकारे कडवून शिजवून व त्याच्यामध्ये खोबरकीस वगैरे आपण काय पण ॲड करू शकतो. ते पण होतं याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे होतं व चांगल्या प्रकारे आपण एन्जॉय केलं. तर आंबील ही रोज पिली तर शरीरासाठी खूपच फायदादायक असते मित्रांनो. तर मी पिला व चांगल्या प्रकारे मला ती आंबील लागली व एन्जॉय घेत होता. आज चांगल्या प्रकारे काम झालं म्हणून आपण जास्त वगैरे व्ह्यू घेण्याचा प्रयत्न नाही केला. तर मग तरी आपण विचार केला, आंबील वगैरे केलं व तिथून आपण गेलो ज्यूस पिण्यासाठी. ज्यूस पिवा म्हणलं होतं, ऊसाचा रस पिवा म्हणलं. तर आपण तिथे गेल्यानं त्यांना रस नव्हता तर आपण तिथे लस्सी पियाचा विचार केला. तर लस्सी त्यांनी खूपच मॉडर्न म्हणजे अशी स्टायलिश टाईपनं ती मॉडर्न हे करत होते लस्सी. ते काय आपल्याला भाव सांगत नव्हते लस्सी किती आहे काय नाही. तरी आपल्याला लस्सी पियाची होती तर आपण चला पिऊत म्हणलं व त्यांचा व्हिडिओ करू व त्यांना सांगितलं करतो म्हणून व व्हिडिओची तयारी केली. तर व्हिडिओ खूपच छान प्रकारे ते लस्सी घेतले व त्याच्यामध्ये दहीच टाकले व खाली काहीतरी टाकले. ते काय आहे की चांगल्या प्रकारे टाकले. त्यांना विचारलं तर ते आपल्याला सांगले नाही. तर खूपच चांगल्या प्रकारे ते लस्सी बनवत होते. त्यांच्या लस्सीमध्ये म्हणजे वेगवेगळे चेरी वगैरे टाकत होते. ते त्यामध्ये ते आईस्क्रीम टाकले. आईस्क्रीम ही खूप छान होती त्यांच्यापाशी व चांगल्या प्रकारे करत होते. तर हे मालक खूपच गरीब परिस्थितीतून वर आले. त्यांना मी विचारलं की तुम्ही कशा प्रकारे काम करता का नाही, किती किराया निघतं का असं तसं. ते पण सांगले दादा अशाच प्रकारे आपलं चालत असतं गरिबी चांगल्या प्रकारे. हा माणूस मित्रांनो म्हणजे शिक्षणाचं भरपूर झालेलं आहे. तरी यांनी स्वतःचाच व्यवसाय करण्याचं ठरवलं. ते चांगल्या प्रकारे लस्सी वगैरे केली त्यांनी. तर ते आपण पिलं व चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं. तर मग आपण अशाच प्रकारे व्ह्यू घेत होतो. चांगला त्याच्यामध्ये टाकत होते ते. मग काय खतरनाक दिसू लागले आपल्याला. असं वाटू लागलं की लगेच पियावं. त्यामध्ये थोडी त्यांनी आईस्क्रीम टाकली व दही चांगल्या प्रकारे टाकली व त्यामध्ये त्यांनी चेरी पण मस्तपैकी टाकली. माझ्या गिलासामध्ये थोडी जास्त टाका असं म्हणलं त्यांना. हसत होते. असं म्हणलं की काही जास्त टाकली नाही त्यांनी. मी खूपच आग्रह केला त्यांना. तर मग त्यांनी वाढवली. मग काय मस्तच वाटू लागली की आबा. मग त्यांनी त्यामध्ये की बदामाच्या तुकडे टाकले. हे पण मला जरा जास्तच टाका म्हणलं. टाकले त्यांनी, मन मोठं केलं. मग काय आवाजच. त्यांनी काय आपल्या रेट चांगला नव्हता. आपल्याकडे होते पैसे भरपूर, काही टेन्शन नव्हतं आपल्याला. मग नंबर 1 लस्सी तयार केली त्यांनी. 4 दुसरे पण होते खाणारे पिणारे. त्यांना पण ती त्यांनी दिली व चांगल्या प्रकारे आपण पण एन्जॉय केला. लस्सी खूपच छान दिसत होती. मग काय आपल्याला वाटलं आपण हातानंच घेऊन पियावं, पण त्यांनी आपल्याला दिली. मग आपण घेतलं व एन्जॉय केलो व पुढील प्रवास आपण चांगल्या प्रकारे चालत. मग मित्रांनो आपण लस्सी पिऊन बसस्टँडचा थोडाफार व्ह्यू घेण्याचं ठरवला व तिथून आपण बसस्टँडला गेलो. हे बसस्टँड भोकरचं आहे व इथे बसा चांगल्या प्रकारे भेटत असतात व यांचं टाईम टेबल चांगल्या प्रकारे आहे. आपण म्हणजे ITI कॉलेजला असताना इथे रोज यायचो. मस्तपैकी इथे येऊन चांगल्या प्रकारे मठ्ठा वगैरे हॉटेलचा घेऊन पियायचो, एन्जॉय करायचो. मस्त म्हणजे खतरनाकपणे आपण राहिलो इथे. तर मित्रांनो मी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ घेऊन येत आहे. तरी तुम्ही पण मला थोडी मदत करा व चांगल्या प्रकारे प्रेरित करा. तर मित्रांनो हे बसस्टँडचं मेकॅनिकल स्टोअर आहे. इथे बसा दुरुस्ती वगैरे करतात. म्हणजे बसाचं टायर वगैरे पंक्चर झालं इथून सगळी व्यवस्था होत असते. बसा बिघडल्या वगैरे असं तसं म्हणजे मेकॅनिकलचं काम इथे बसांचं होत असतं. तर इथे पण खूप चांगल्या प्रकारे होतं. आम्हाला बस काय जास्त गटायच्या नाही. ते दिसायला तर खूप बसा आहेत. 12-13 बसा दिसू लागल्या मला. पण आमच्या टायमाला काय बसा आम्हाला गटल्यात नाहीत. असं वाटत यायचं की काय आम्हाला बसा भेटतच नाहीत की काय. तर मित्रांनो चांगल्या प्रकारे हे बघा किती मस्तपैकी आहे मेकॅनिकल स्टोअर.
इथे कमीत कमी 30 ते 35 जणे काम करतात असं वाटतं मला. 4-5 जण दिसले, पण ड्युटीला खूप जण आहेत इथे. तर येता येता इथे आपल्याला पावसाचा खूपच गंभीर सामना करावा लागला. तर आपल्याला शिर्डी साईबाबाचं मंदिर भेटलं. म्हणजे भोकरला येता येता शिर्डीचं मंदिर आहे, हे तुम्हाला मी उद्याच्या याच्यामध्ये दाखवेल. आज घेता नाही जमलं. तर खूप पाणी पडत होतं मित्रांनो. तर मी इथे थोडा आसरा घेतला व बाहेरचा व्ह्यू घेतला. तर व्ह्यू इतका छान होता मित्रांनो की असं वाटत होतं की फर्स्ट क्लास पकोडे घ्यावं व चांगल्या प्रकारे खात खात बघत बसावं.